आता यांचे केस बसवले, पडून काढू नका केस. आता छातीवरती वगैरे केस काढावं लागतील. नाही महिन्याभरात आता तुम्हाला म्हणजे महिन्यात तुम्हाला अजून एकदा इथं सोपवणार आहे. आता पुढची ओढून काढले तर मागची ओढून काढते. डॉक्टर आता काय करू माहिती आहे, नेक्स्ट टाइम आता मी हिला घेऊन येतो. काय हिच्या टकुऱ्याला काढून मला बसूया. मी येत नाही बोलत तर आले नव्हते. कारण माझी परिस्थिती नाजूक आहे. माझ्या छातीवर होती, छातीवर लक्ष्मी असते, छातीवरची काढून टकुऱ्याला बसवल्या मी काय करू. दाढीची काढून बसवा की. दाढीची दाढीमध्ये कसं आहे माहिती आहे, स्ट्रॉंग असतो. काय नाही दाढीची काढून बसवा. म्हणजे शरीर शरीर काय म्हणते काय कसलं नाही काय बसतात. डायलॉग सांगितला असता पण पूजा मला मारेल. शेरने को शेरी जस्त आहे काय शोभत आहे. तू शिरणी आहे काय म्हणते बस तू शिरणी आहे काय. अरे शेरनी शेर के साथ शेरनी अच्छी लगती असं काय. असं काय त्याला हुशार आहे तू. तरी पण तू माझी गाडी काढायची म्हणते बघा तरी. आणि यांनी म्हणून त्यांचे केस काढूया, टेन्शन घेऊन. असं तेव्हा मी दुसरी बायको तिला घेऊन येतो केस. मग तिची काढून बसवा. तिला टाकलं करा, गंजी करा. मला काय करायचं. दुसरी बायको म्हणजे मी तुझ्यासोबत दुसरं लग्न करणार. मला हालल करायचं का परत. दुसरं लग्न मला कोण द्यायला लागले बायको दुसरी. बरोबर आहे. आता सगळ्यांना माहिती झालंय नक्की केस काढून पुढे बसवायची. आताच टाकला व्हायला लागला. तुमच्याबरोबर आपण कुठं आलोया सांग बरं केस बसवायला. पुण्यामध्ये. पुण्यामध्ये कुठं आहे तर मित्रांनो तुम्हाला डॉक्टर साहेबांचा ऍड्रेस सांगतील. पुण्यामध्ये लांबवाडीमध्ये माय स्किन क्लिनिक नियर मेट्रो स्टेशन लांबवाडी, अपोजिट हयात हॉटेल आणि नोटेल, सृष्टी सेंटर, 2nd फ्लोर. तर मित्रांनो मी लोकेशन टाकतोच त्यांचं आणि कॉन्टॅक्ट नंबर बी देतो. मला 100% रिझल्ट आलाय, तुम्हाला पण 100% रिझल्ट येणार म्हणजे येणारच. आणि गंधाट केस येणार असं वाटणार की तुम्ही हसवालच झालाय. तू तिकडे जाऊ नको, तू इकडच्याच साईडला ये. आता यांचं हेअर ट्रान्सप्लांट करून 12 दिवस झालेले आहेत. 12 दिवसानंतर आहे प्रोसेस, ती आहे क्लॉट रिमूव्हल. जी कपडी चढलेली असते ती आपल्याला काढायची असते. ही पहा, यासाठी याला 20-25 मिनिट भिजवावं लागतं. त्यासाठी वेगळा ह्याचा वापर केला जातो, त्याला बोलतात NES, नॉर्मल सलाईन. लगा तुला आता कोण टाकल्या म्हणणार नाही ना. आता काय पाहिजे सुद्धा म्हणणार नाही. किती जरी केस आले, हसवाला सारखी जरी केस आली ना तरी मी तुम्हाला टाकलंच म्हणलं. आणि यांना चांगले केस त्यांच्यासमोर तरी इज्जत देऊन म्हणाला का. टाकल्याच म्हणणार. यांच्यासाठी चांगलं आहे, केस जास्त हातात येतात. हा केस उलट बरं झालं. आता जास्त वाढणार. केस धरून मारायचं. आता केस धरून मारणार गरीब आहे म्हणून तुम्हाला बोलतील तुम्ही आणि गरीब. प्रसाद ह्यांच्या घोड्या चेहऱ्यावर जाऊ नका. ह्यांचं दाखवायचं काय तुमचं खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. हे खायचं आहे का काय दाखवायचा. लय छान आहे माझं दात मित्रांनो. हिच्यासारखे कॅप बसवली आपण. झालं तुझ्या कॅपचं काढला आता. मी लय बेकार हँडसम मी दिसतोय फक्त आता. दात पाडून तुम्हाला सगळे बत्तीशी कॅप बसवायला लागलो. मित्रांनो सॉरी डेंटिस्ट आहे. मैत्रिणींनो, शेजारीच. कोण जर पोरगी असं माझ्यासंग लग्न करण्याला इच्छुक तर अजिबात कमेंट करू नका, गपचूप मेसेज करा मला इंस्टाला. माझा अवतार बघून कोण लग्न करायचं स्वप्न पण विचार करणार नाही तुमच्यासोबत. शेजारी आम्हा बाई उभा गपचूप करा म्हणतोय. काढी केस तर मित्रांनो ECI हो का इथं तुम्ही कधी बघितलं नसेल. ही ECI नाही नाही ती गार वाऱ्याचं पण काय. पण काय शहरी पंखा. तुम्ही ही बघितली का दाढी तुम्ही कधी बघितली नाही. नसेल. दाढी नाही, बैलाची असतं नाही. पुढे तर ठेवला का तू? ठेवली की लागा. काय ठेवलंय खरडून काय लागली. असू दे. आय एम व्हेरी हुशार बॉय. जाऊ दे बस माझं तोंड काय लागलं बोलू. तुला तोंड आहे का. नाही देवाला तोंड दिले त्याचा व्यापार चांगला बोलायला काढायला किती असतो. बाहेर बोलते होय एवढा देवान चांगलं तोंड दिलं म्हणलं चांगलं बोलायचं असतं ना. तू पण म्हणे की दररोज पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. देवान डोळे दिले ते चांगल्या ठिकाणी बघायचं असते. बरोबर. इकडे तिकडे बघायचं नसते. तू कोणाकडे नाही तुझ्याकडे नाही लागा. तिच्याकडनं नाही का त्यालाच माहिती. सांगितलं डायलॉग सांगितलं रे. ऋतूकडे गेल्यावर आहे की मी पण डायलॉग लहान नुसतं डायलॉग सांगतो ना. बोल घ्या. ओके तर माय स्किनचं दुकान आहे. मला केस बसवायला यावं लागतील आता. तर मित्रांनो आत्ताचे वाजलेले आहे 7 वाजून किती मिनिटं झाले पर्सन. 7 वाजता 7 वाजून 6 मिनिटं तिकडे आहे महागाय गाड्या तो 7 वाजता तो. 7 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो.
तर मित्रांनो माझं पहिलं असं टकलं होतं की असं होतं. त्याच्यानंतर असं इकडं असं झालो. लोकेशन साठी व्हिडिओ मेट्रो स्टेशन दिसतं. तर मित्रांनो पडदा बोल पाठवून ना. घ्या. इथून हॉटेल वगैरे दिसतं. इकडे मेट्रो स्टेशन आहे, रामवाडी मेट्रो स्टेशन. किती मिनिटात झाल्यापासून हा 1 मिनिट खाली समोर free आहे. तर मित्रांनो लवकरच आपली 6 महिन्यानंतर केस बघायला मिळतात प्रसाद सारखे. छान छान काय छान छान म्हणलं का. विषय हा काय का आपला तू आता कुळी केस करणार आहे, कोणी काय तसली कुळी केस करणार आहे ए, नाही तू, बाबा. गोल गोल केस करणार आहे तू आता. अजिबात नाही. मी मॅगी खाणार नाही तसलं काय नाही. नाही करणार मॅगी आमच्या सारखं. पोरांना मॅगी आवडते, मॅगी म्हणून खातील माझे केस. तर मित्रांनो हयात आता हॉटेलच्या शेजारी इकडं हॉटेल आहे. इकडं हॉटेल आहे, हॉटेल पण दाखवतो तुम्हाला. मी पण दिसतो तुम्हाला काच हॉटेल दिसलं मित्रांनो. तसं दाखव पापड काढायला लागले. हे आता आपण काढतोय क्रॉट. असं पापड निघतात मित्रांनो. दिसत एक केस मला नाही, त्यांना दिसत मोबाईल मध्ये. आता नाही दिसणार थोड्या वेळाने. परत आपलं सर अजून घे. झूम केलाय मी, अजून फुल झूम केलाय मी. मग तुम्हाला शिरा पण दाखवतोय. तर चला मित्रांनो 5-10 मिनिटात क्लीन होते. त्याच्यानंतर क्लीन केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. काय बघायला लागलं रे. अरे केस बघतो टाळूचे काय माझे. झालं गाडीला? कशाला ती बरसात बाहेर दिसते रागात आला इकडे ना. कसं काय अचानक? आता दिसायला लागले बघ सगळे केस. मित्रांनो बघू शकता ही केस. अच्छा. टाकलं नाही मी आता. अजून पण टाकला जाईल. काय? जोपर्यंत केस बुट्टी येतात तोपर्यंत टाकला येतो. लावलं बाहेर केस लागले केस. हो. बरसात कितीला काय आरसा बघत बसला रे. 20-25 मिनिट. अरे नाही ते बघा नाही तर भेटतो तर बघा नाही तर मी आहेच. पाहायला पाहिजे. काल बघितली. पूजा काय वारसा लय भारी. काव इकडे तुला एक सांगतो. काय डॉक्टर काम करायला तो पण ते तुला काम सांगते आपली पिशवी कुठे आहे. बॅग ही बॅगेत घालून पत्राच्या आड खरं असं आणि गुणवून घेऊन चलो बाहेर. असं म्हणणार आहे का? म्हणणार आहे ना म्हणलोय. म्हटलंय काय? डॉक्टरांना मराठी येते. तुम्हाला मराठी येते काय? सॉरी म्हणलं चष्मा ही लय भारी आहे म्हणलं. असं म्हणलं मी आहे ना. हा द्या इकडे खरंच घेऊन जात. त्याच्यावर भरोसा नाही. ठेवते ठेवून इकडं. टाका पाहिजे तिथं काय मग काय? तर आबरू घालायची काम करते जिजाल तिथं. कामालाच राहतो मी इथं आता. रावा कपडे भरून पाठवून देते बॅगेत. बघा. कोणा पैसे देते बरोबर. ऑनलाईन कुरिअरनं पाठवून. असं नाही बोलायचं नवऱ्याला. छे तुम्ही म्हणता की जातो. बघू म्हणलं मी. फक्त पेमेंट तेवढं महिन्याच्या महिन्याला मला पाठवून देत जा. तुमच्या शब्दाचा आदर ठेवतात. तुम्ही जातो म्हणलं, ठीक आहे म्हणतो. मग काय आता. तुमच्या ऑपोजिट जात नाही. मावशीला जुडी घालवली मी. फक्त पेमेंट तेवढं ह्यांच्या अकाउंटवर पाठवत जाऊ नका, माझ्या अकाउंटवर पाठवत जाऊ. चालेल काय आता. मी हिथं काय म्हणलं होतं म्हणजे हिथं म्हणलं नाही हं? असं काय मला म्हणजे असं हेल्प करू लागला. हा असं का? पेमेंट दुसरीला द्यायचं मारण्यासाठी ती करायला लागले. भांड पुन्हा लागा. नाही मोबाईल माझ्या दिवशी ठेवून घेणार आहे त्यांचं. आता काय टेन्शन होतं. सगळ्या अकाउंटची एटीएम घ्या ना तुमच्याकडे. मोबाईल घेतला की सगळं जातं. सगळं आहे माझं. नाही मी बँकेत जाऊन बंद करू शकतात. बँकच इकडे आहे. सगळे कागदपत्र माझ्याकडे. नाही नसलं तरी मी बंद करू शकतोय. अं, माझ्याकडे काय कागदपत्र नसलं तरी मी जाऊन बंद करू शकतो. मोबाईल माझ्या घेऊन जाते. OTP मोबाईल काय नसू दे तरी पण करू शकतो मी. का? बँकेच माझ्या सहीवर आहे पुढच्या. अरे गप ते बँकवाले आता तुला ओळखणार नाही ती. पहिला तो टकला होता आता तो केसवाला झालाय. हा. तुम्ही नाही काय अरे सांगतोय रे. साला आता घरवाला होत आहे. बरोबर आहे. म्हणते ती विनायक भानवसे टाकला होता याला केस उडून आले. एवढी केसट होती. माझ्या आब्रो काढायला लागलेला का. तुमचं पण लग्न झालं का? लग्न झालं का? नाही अजून. आता काय करणार. आता इच्छाच होणार राहिलेलं करायची. तर मित्रांनो ते असं बोलायला लागल्यावर कसं म्हणजे लग्न करा. माझा मित्र तर एक
आज घेतो म्हणलं पण लग्न करत नाही म्हणला मी. सगळेजण बायको असंच प्रॉब्लेम. म्हणतात. सगळेजण असंच म्हणतात की लग्न करणार नाही, पण आलं ना बळ घरचे आई बाबा अगं घरच्यांच्या आई तीच उतारवे असते नुसतं म्हणत असते ती करत नाही करत नाही. कारण की आई म्हणत असती लग्न करण्याच्या मी तुला स्वयंपाक हो, बिपाक लग्न करायला जावं. बिनधास्त. आम्ही तो बजून नाही येतो. नाही मी पण आहे की मी पण इथे सोबत मी पण इथेच आहे की केस काढायला आणले बसवायला आणले लग्नाला आणत नाही मी आणतो तुला आम्ही माझ्या गाडीत बसून आणतो. जागा नसेल तर डिक्कीत बसून आणतो. गाडी मीच चालवणार आहे तू कुठं बसायचं ते आता बघ. बघा दोघं बहीण भाऊ एक साईड झाले. प्रश्न तुमचा आहे आता. तुला कुठं बसायचं बघ आता. तुम्ही नाही तो चालेल. फक्त मला काय केलेलं आहे. टेन्शन घेऊ नको तुला डिक्कीत आहे जागा. टपावर बांधून आणू गे ते सीन आहे, कुठं बसणार? सनरूफ गाडी करून आणू हा. वरती टपाला बांधू सनरूफ आहे म्हणायचं. असं नाही बोलायचं. सॉरी मग. लगा सनरूफ मध्ये बसवा लागलोय बघ नंतर इष्टीने माघारी पाठवेल. इथपर्यंत आणतो लिफ्ट दिसतो तुला. आज माझा दिवस आहे. हम्म. आज तुमचा पण माझा दिवस आहे. उद्या ऋतू कशी गेला माझा दिवस असतो. काय नाही ऋतू बनवायला भांडण लावलंय दोघं. त्यामुळे काय का? तुम्हाला बघायचंय. मला भांडण लावायला. बरं, कळलं का ऋतू? हा. त्याला एक प्रश्न विचारा. ताट. कुठलं मी ताट? आहे सोबत. हा, काय का? माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ताट म्हणा नाही तर घाट म्हणा काय काही फरक नाही पडणार. ऋतू विषय- म्हणजे विषय माझ्या संपला. विश्वासाची असायची. नाही विश्वास तुमच्यावरतीचा. असं नाही बोलायचं, चुकीचं आहे पूजा. लगा ते नक परमेश्वर असतो. नक का तसं वाढवलंय रे? मला टोचवायला. अरे हा नक काय नाही. लपून ठेवलं त्यांनी. कशा पद्धतीने वाढवली? त्या दिवशी तर तुझा हाताला टोचवलं. कुठं वाढायचं नियोजन करते काय हा, आतापासून ठरवा. लगा ए, एवढं काय बघायला लागली हो? आता वाढायची निवेदन करायला लागली का बाई? कुठनं केस ओढती बघती आज सुरुवात कर. वाटतं बुशिवरी असं. कुठनं केस सोडायचे हा. त्याच्यावरती? ओके हॅलो. हो हो हो. त्यासाठी व्यवस्थित नाही निघालं. तुम्ही आता काम नाही करून गेलं व्यवस्थित. पूजा घरी असल्यावर तुला कसं म्हणतो हे दुखतंय हे दुखतंय खाली. आता म्हण की. आता मला दुखतंय. आता दुखतंय हो डॉक्टर साहेब. झालं झालं. काय केलं? लहान झालं दुसऱ्यामुळं. झालं की. तुमच्यामुळं. क्लिअर मी झालं. असं चोळायला लागले का जरा हळू कर की दुखायला लागले मला. आता इथं काय वाढलाय गपचीप बसला तिथं काय बोललो असतो तर असं ती ह्याचं इंजेक्शन गो बसते काय त्याचं नाव ह्याचं बोलवरच. मी असं चोळा असतं तर पूर्ण क्लीन झालं असतं ना. चोळूच येत नव्हते मला हे. चुकी यांची आहे. हा आता म्हण की दुखतंय कसं बोलायचं आता? आता डॉक्टर करायला लागले ना. आणि आठवण पण मीच करून द्यायची. आवाज जखम साफ करायची. यावं थांब की थोडा. सोबत आत्मापूरला गेलतो ना सोबत मी घेऊन गेलते काळजीपूर्वक. म्हणलं ह्यांना टेन्शन नको परत. आत्मापूरला म्हणून केलतंय मग केलते की रूम वर केलतं परत गाडीत पण केलतं. थांब टाकलाय भांग पडतो 6 महिन्यानंतर पड 6 महिन्यानंतर. अजून 6 महिने फक्त. तर मित्रांनो रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे. मला वाटत नाही तुम्हाला बोलून दाखवायची गरज आहे. तर ऍड्रेस वगैरे तुम्हाला सगळं मी सांगितलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि लाईव्ह लोकेशन पण पाठवतो. आणि माझं आता 10 दिवस कम्प्लीट 12 दिवस कम्प्लीट झाले ट्रान्सलेशन करून. आणि मला डॉक्टरना आता गोळ्या दिल्यात. त्यानंतर शॅम्पू दिले आणि मेडिसिन 2 मेडिसिन आहेत ना. हो 2. तर ही किती टाइम घ्यायचं? हे रोज संध्याकाळी एक, ही एक आणि ही एक संध्याकाळी घ्यायची. सकाळ संध्याकाळ आता रोज हे तर संध्याकाळीच का फक्त? रोज फक्त संध्याकाळी. फक्त संध्याकाळी 2 मेडिसिन घ्यायचं. म्हणजे का घ्यायचं की समजा आता आपण रानात एखादं कुठलं झाड लावलं तर त्या झाडाला आपण मटेरियल खत बीट टाकतो त्या प्रकारेच की मुळं मजबूत होण्यासाठी. आता किती जर केलं तर आपण रोपण केलेलं आहे त्याचं मुळं मजबूत होण्यासाठी डॉक्टरने आपल्याला गोळ्या ते दिल्यात. आणि शॅम्पू तर आपण कसं आहे आपण मनानं कुठली वापरू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांना सगळ्यात बेस्ट शॅम्पू पण दिलेले आहे. तर ह्याचा मी पुरेपूर वापर करणार. कमीत कमी 3-4 महिने रोज शॅम्पू जाईल मला. माझी तर शॅम्पू हिनं लावली तरी टकली होईल. तर काही विषय नाही डॉक्टर साहेब खरंच भारी काम झाले. धन्यवाद. आणि मित्रांनो नक्की तुम्ही इथे विजिट द्या. कधी आला तर तुम्ही एकदा
समजा माझ्यासारखं तुम्ही टकल्या झालेच असेल तर बिनधास्त या. इथून 1 महिन्यानंतर तिथून 1 महिन्यानंतर पीआरपी PRP. पीआरपी असणार. त्यानंतर 1 महिन्याचं परत मेडिसिन घेऊन जाते. हे फक्त 1 महिन्याचे. त्यानंतर सेकंड पीआरपी आलं की 3 महिन्याची मेडिसिन घ्यायचं. फक्त 3 महिने मेडिसिन घ्यायचं. त्यानंतर बंद करायचं. पीआरपी पहिले 3 कंपल्सरी असतात. त्यानंतर बंद. त्यानंतर पीआरपी बंद करायचं. ठीक आहे. परत ना सगळंच बंद. सगळंच बंद करायचं. तर मित्रांनो 3 महिने कंपल्सरी आपल्याला घ्यायला लागणार आहे. आणि पहिल्यांदा 3 महिने गोळ्या घ्यायच्या, 3 महिने पीआरपी पण घ्यायचं. कारण का की आपल्यासाठी फायदा आहे त्या. मुळं दाट येतात, मुळं गंधार येतात आणि त्यामुळे काय अडचण नाही. तर प्रत्येक 3 महिन्याला मी तर 100% येणार, काहीच विषय नाही. बिनधास्त यायचं, मिस करायचं नाही अजिबात नाही. इकडचे बायको करतो मी आज हे बाजूलाच आहे. चेष्टा केली. मला वाटलं की बाहेर गेली ना, कशी काय गेली? पाठीमागे आले. परत आली काय? अगं मी चेष्टा करत होतो. कॉमेडी काय? अगं कॉमेडी. आता अजून थोडं जपून. आता केस जास्त आहेत. आता दाढी